रामकृष्ण हरी मित्रांनो, तर सगळ्यांना सुप्रभात. सकाळ झालेली आहे आणि जसं की तुम्ही लास्ट व्लॉग बघला असेल तर तुम्हाला माहीत असेल आपण बिबवेवाडी इथं थांबलो होतो. आळंदी ते बिबवेवाडी असा पायी प्रवास केला आहे आपण. आपल्या वारीचा सुरुवात झालेली आहे आणि आज बिबवेवाडी ते सासवड असा प्रवास राहील. आज मी इथे एकटाच आहे कारण पूर्ण दिंडी आपली पुढे गेलेली आहे सकाळी 3ला. पण मी थांबलो कारण मी आज माऊलीच्या पालखीसोबत जाणार आहे दिवे घाटमधून. त्या दिवे घाटमध्ये पालखी जेव्हा येते तेव्हा खूप छान दृश्य दिसतात. व्हिडिओमध्ये बघितले मी, तर तुम्हाला दाखवतो. आणि आता इथून आपण पुढे जाऊया. हां, पुढे जाणार आहेत, पायी जाणार आहे. पूर्ण पंढरीची वारी पहिली वेळेस करत आहे तर पायीच करणार मी. तर बस इथून निघूता आणि बने रहो मेरे साथ. रामकृष्ण हरी. दिवे घाटला जाणारा जो रस्ता आहे, मला आता तिथे जायचं आहे. तिथे मी पालखीला जॉईन करेल आणि इथून ते रस्ता कमीत कमी 15 किलोमीटर दाखवायला. मी 5 किलोमीटर चाललो, आणखी 10 किलोमीटर बाकी आहे आणि 12पर्यंत, कमीत कमी 12पर्यंत मी तिथं पोहोचेल पायी पायी. पंढरपूरची वारी पहिली वेळेस करायला तर प्रामाणिकपणे करणार पायी. तर आता डायरेक्ट जाऊया तिथं, कनेक्ट करूया ज्या रोडला. आईस्क्रीम वाटप चालू होतं, आईस्क्रीम घेतलो. लई गरम व्हायले, थोडा थंड होते माणूस. असंच आहे आता, खायचं अन्नदान खूप प्रमाणात वाटप चालू राहते. सेवा खूप करतात पुण्याचे लोक. खायचं, चलायचं, रामकृष्ण हरी म्हणायचं, पंढरीच्या वाटेला चलायचं. लास्ट ब्लॉग बघला असेल तुम्ही तर त्या ब्लॉगमध्ये माझ्यासोबत ते मामा होते. चांगले सोबती होते माझ्यासोबत. आम्ही दोघं मस्त तड चालू लागल्या. बोलत बोलत आमचा रस्ता बी कटला. आज नाही, आज मामाची कंपनी मिस करालो मी. मामा गेलेत नांदेडला. ठीक आहे, एकटाच स्वतः सोबळावर वन साईड. रामकृष्ण हरी, पंढरीची वारी चलत राहा. आता एक छोटासा ब्रेक घेतला होता. आता पुन्हा इथून वापस पुढे जाऊता. बाकी पालखी पण येत असेल तिकडून. तुमच्या प्रतिक्रिया सांगत जा कमेंटमध्ये. प्रतिक्रिया सांगायला विसरत जाऊ नका. कमेंट करत जा, व्हिडिओला लाईक करत जा, कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहत जा. चला जाऊता मग पुढे. तर आता आपण दिवघाट रोडवर आलेलो आहोत आणि तुम्ही गर्दी बघू शकता. बाकी मी म्हणालो आता डायरेक्ट दिवे घाटावर जाऊन बसाव. पालखी यायला आणि 1 तास 1.5 तास आहे म्हणा पाठीमागे पालखी. तर डायरेक्ट तिथे जाऊन बसू, म्हणजे पालखी आली की आपल्याला पण चांगलं दृश्य बघायला भेटेल. असं ठिकाण बघू तर एखादं चांगलं दृश्य भेटेल असं. पाऊस आला मित्रो, आपल्याकडे सोय आहे. बाबानं मला येताना रेनकोट दिला होता. मला माहित होतं दिवे घाटात पोहोचलं की पाऊस चालू होते. चांगलाच पाऊस चालू झालाय आणि आपण दिवे घाटाच्या आता स्टार्ट पॉइंटला आलेलो आहोत. आता दिवे घाट चढतो वरी आणि एक चांगली जागा बघून थांबतो.
घाट तुंबड गर्दीनं भरलेला आहे आणि मी येऊन बसलो इथं. आता तुम्हाला ऐकू यायला की नाही, कारण माईकचाच पूर्ण आवाज यायला. पालखीची वाट बघालो आता, आणि आता काय आवाज येणं वाटायला मला मात्र यायला आवाज यायला आहे. हेडफोनमुळे आवाज चांगला यायलाय. बाकी मी बघा कशा ठिकाणी बसलो. यश पवार कृपया करून मूर्तीचे मागे यावे. प्रवीण मोठे कृपया करून मूर्तीचे मागे यावे. पटकन रुद्राज कावरे कृपया करून मूर्तीचे मागे यावे. माऊली माऊली कोण फुटलं रे? एक झलक बघायसाठी चला तर मित्रो हे व्लॉग इथं संपूया. आय होप तुम्हाला आवडला असेल आणि खूप मजा आला आज पण. सगळ्यांची उत्साह ते बघून लहान लेकरं मुलं म्हातारे माझ्यासारखे जवान सगळे होते, खूप उत्साही होते, खूप मजा आला. आणि तुम्हाला दाखवायसाठी मी एवढं वजन घेऊन बघा 15 किलो वजन घेऊन माऊलीची पालखी दाखवायला तुम्हाला 26 किलोमीटर चाललो. मेहनत है, थोडं लाईक शेअर सबस्क्राईब करत जा.
400-500 व्ह्यूज येणार गेलेत आपल्याला. शेअर करा. बाकी भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. रामकृष्ण हरी. जातो, आराम करतो. खूप थकलो आता, पाय पण दुखाले. तर चढून घाटामध्ये थोडं जास्तच हे झालं, म्हणजे काय म्हणतात, चिखलामध्ये फसलो मी. जाऊ दे आता, चिखलात फसलो मी. आणि करतो, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. रामकृष्ण हरी, पंढरीची वारी. धन्यवाद.